श्रोत्यानो, आज आम्ही लेवीचे पुस्तक ह्याच्या 18व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. या अध्यायामध्ये अनैतिक आचरण वर्ज्य 7व्या आज्ञेचे विस्तारपूर्वक निवेदन सांगण्यात आलेले आहे. इथपर्यंत विधीपूर्ण शुद्ध होण्याविषयी नियम देण्यात आलेत. धार्मिक विधींविषयक नियम मांडण्यात आलेत. आता 18, 19 आणि 20 अध्यायांमध्ये एक विशेष भाग आहे जो 10 आज्ञांना जीवनाच्या परिस्थितीला लागू करतो. परमेश्वर आता त्याच्या लोकांच्या जीवनाच्या नैतिक बाबींना हाताळत आहे. हा भाग 18व्या अध्यायाच्या 1 ते 5 वचनांमध्ये हेतू सांगण्याद्वारे सुरू होतो आणि 20व्या अध्यायाच्या शेवटी औपचारिक भाषणाद्वारे बंद होतो. हे फार महत्वाचे अध्याय आहेत, कारण ते ह्यामध्ये त्याच्या लोकांच्या सामाजिक जीवनावर जे प्रतिबंध आणि नियम लावण्यात आले आहेत त्याचे कारण देतात. आम्ही अशा दिवसांमध्ये राहत आहोत श्रोत्यानो, जेथे नैतिक पाया तुटलेला आणि काढून टाकलेला आहे. नाक मुरडणारे नास्तिकवादी विचारतात की नियम कोण बनवतात आणि चूक बरोबर योग्य अयोग्य काय आहे. हेतू सांगणारी प्रस्तावना व शेवटचे भाषण दुहेरी स्पष्टीकरण आम्हाला देते. पहिली गोष्ट, प्रस्तावनेत 3 वेळा दुसऱ्या वचनात, 4थ्या वचनात आणि 5व्या वचनात वचन सांगते की मी परमेश्वर तुमचा देव आहे. परमेश्वर नियम बनविणार आहे. 10 आज्ञा मोडणे अयोग्य किंवा चूक आहे, कारण परमेश्वर तसे म्हणतो. दुसरी गोष्ट, शेवटले भाषण दुसरे कारण देते. लेवीचे पुस्तक 20 अध्याय 26 वचन सांगते, तुम्ही माझ्या प्रित्यर्थ पवित्र व्हावे, कारण मी परमेश्वर पवित्र आहे. तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे. परमेश्वर त्याच्या लोकांनी पवित्र असावे अशी मागणी करतो. जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीत शुद्धता किंवा पवित्रता असावी ही देवाची आज्ञा आहे. हा अध्याय 7व्या आज्ञेला विशेष करून हाताळतो. व्यभिचार म्हणजे काय हे विस्तारपूर्वक सांगतो. यौन संबंधी पाप हा विषय आहे. हेच पाप आहेत जे अवनत झालेला समाज व साम्राज्याचे पतन व कमजोरी ह्यांचे चिन्ह आहेत. आता श्रोत्यानो, सामाजिक बंधनांची प्रस्तावना आपण पाहूया. 18 अध्याय 1 ते 5 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग की मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका. तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका व तेथील विधींप्रमाणे चालू नका. माझ्याच नियमांप्रमाणे चाला आणि माझेच विधी पाळा, म्हणजे त्याप्रमाणे वागा. मी परमेश्वर तुमचा देव आहे. म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे. ते जो पाळील तो त्यांच्या योगे जिवंत राहील. मी परमेश्वर आहे. हे लोक नुकतेच मिस्रमधून बाहेर निघालेले होते आणि तेथे त्यांनी ह्या सर्व गोष्टी ज्यांना परमेश्वराने मनाई केली होती त्या केल्या होत्या. अगदी किळसवाण्या ज्या पापाचा उल्लेख केला गेला आहे तो मिस्रच्या लोकांच्या जीवनाची रीती होती. त्या पापी आणि दूषित वातावरणापासून व त्यांच्या परिणामापासून देवाला आपल्या लोकांना अलग करावे लागले. ते कनान देशात जिथे दूध आणि मधाचे प्रवाह होते तेथे जात होते. परंतु कनानमध्ये फक्त हेच लोक नव्हते, कनानी लोक सुद्धा होते. ते सुद्धा अनैतिकतेने भरलेले होते. परमेश्वराने पाहिले की आता इस्रायली सैतान व खोल निळा समुद्र किंवा खडक आणि कठीण जागेत फसले आहेत. मिस्रचे लोक त्यांच्या मागे होते आणि कनानी लोक त्यांच्या समोर होते व दोघेही फार भयंकर अशा अनैतिकतेने भरलेले होते. आज श्रोत्यानो, आम्ही अशा दिवसात आहोत जेथे लैंगिक किंवा यौन क्रांतीविषयी बोलल्या जाते. लोकांनी लेवीचा 18वा अध्याय वाचला किंवा नाही ह्याचे मला जरा कुतूहल वाटते. मिस्र व कनानमध्ये जी अनैतिकता होती तीच आज सुद्धा आमच्या जगामध्ये आहे. काहीच नवीन नाही. परमेश्वर म्हणतो, मी परमेश्वर तुमचा देव आहे. मी परमेश्वर आहे. नियम कोण बनवतो? परमेश्वर बनवतो. आपणापैकी काही म्हणतील की आम्ही त्या नियमांना पाळू इच्छित नाही. श्रोत्यानो, हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. परंतु तरीसुद्धा परमेश्वर नियम बनवतो. नास्तिक कुठल्याही वादाने संतुष्ट होणार नाही, कारण
तो स्वतः नियम बनवतो आणि तो स्वतःचाच ईश्वर असतो. जर आपण ही संपूर्ण सृष्टी निर्माण करू शकता व सर्व ग्रह, सूर्य, चंद्र आणि तारे, तर तुम्ही तुमच्या 10 आज्ञा बनवू शकाल. परंतु जोपर्यंत तुम्ही परमेश्वराने निर्माण केलेल्या जगात राहत आहात, त्याने निर्माण केलेली हवा, सूर्यप्रकाश, पाणी जीवनासाठी उपयोगात आणत आहात, त्याच्या पृथ्वीवर आपण चालत आहात आणि त्यासाठी आपण भाडे देत नाही, तुमच्याकरिता त्याच्या आज्ञा पाळणेच योग्य राहील. तो आम्हाला सांगतो की जर आम्ही त्याच्या आज्ञा तोडू तर त्यासाठी आम्हाला किंमत द्यावी लागेल. आणि श्रोत्यानो, आपण ती किंमत द्याल. आपणाला पोलीस अटक करणार नाही, परंतु तुम्ही एक दिवस परमेश्वरासमोर त्याच्या पासून येणाऱ्या न्यायासाठी उभे राहाल. परमेश्वराने ज्या गोष्टी सांगितल्यात त्या आज सुद्धा अनैतिक आहेत. नवीन करारात थेसलनिकाकरास पहिले पत्र 4 अध्याय 5 ते 7 वचने काय सांगतात पहा. थेसलनिकाकरास पहिले पत्र 4 अध्याय 5 ते 7 वचने. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे काम वासनेने नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे. कोणी ह्या गोष्टींचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये, कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणार आहे. हे आम्ही तुम्हास आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे, तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. तसेच इफिस्करास पत्र 4 अध्याय 17 ते 19 वचने सांगतात. इफिस्करास पत्र 4 अध्याय 17 ते 19 वचने. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हवरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातूरपणास वाहून घेतले आहे. करिंथकरास पहिले पत्र 5 अध्याय 11 वचन बघा. करिंथकरास पहिले पत्र 5 अध्याय 11 वचन. म्हणून मी तुम्हाची लिहिले होते, त्याचा अर्थ असा की बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तीपूजक, चहाडी, मद्यपी किंवा वित्तहरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये, त्याच्या पंक्तीसही बसू नये. पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय 4 वचन पहा. पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय 4 वचन. त्यांच्या योगे मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. श्रोत्यांनो, नवीन करारातील पत्रातून घेण्यात आलेली ही वचने तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतात. देवाचे लेकरू, मग ते कितीही वयाचे असो, त्याला पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 16 आणि 17 वचने. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 16 आणि 17 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. इफिस्करास पत्र पहिला अध्याय 4 वचन. इफिस्करास पत्र पहिला अध्याय 4 वचन. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय 16 वचन. पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय 16 वचन. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. श्रोत्यानो, परमेश्वर आम्हाला पवित्रतेसाठी पाचारण करतो. जे लोक ख्रिस्ताकरिता अनेक लोकांपर्यंत शुभवर्तमान घेऊन गेले, त्यांच्या जीवनाद्वारे त्यांनी जो प्रचार केला, त्या शुभवर्तमानाचा त्यांच्या जीवनावर प्रथम परिणाम झालेला होता. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली व तोच हिला चालवित आहे आणि तो म्हणतो, मी तुमचा परमेश्वर आहे. त्याने आमच्याशी समेट केला आहे. त्याला आमची रचना माहिती आहे, तरी तो आमच्यावर प्रीती करतो. श्रोत्यानो, जर आपला देवाशी समेट झालेला आहे तर आपण अवश्य त्याला संतोष व्हाल. देवाची संतान पवित्र आत्म्याने भरल्या जाऊन देहाच्या पापांना न करता आत्म्याचे फळ निर्माण करेल. आता नातेसंबंधात लैंगिक संबंधांवर निर्बंध सांगण्यात आलेला आहे. 6 वचन बघा.
तो म्हणतो, तुमच्यापैकी कोणी आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी करावयास जवळ जाऊ नये. मी परमेश्वर आहे. जवळच्या नातेवाईकाशी लैंगिक संबंध असू नयेत हा संपूर्ण भाग 7व्या आज्ञेला विस्तारपूर्वक सांगतो. रक्तसंबंधातले कोणीही. परमेश्वर अगदी विशिष्ट गोष्टीबाबत सांगत आहे व कारण तो देतो ते हे की मी परमेश्वर आहे. 7वं आणि 8वं वचन, तू आपल्या बापाची काया अर्थात आपल्या आईची काया उघडी करू नको. ती तुझी आई आहे म्हणून तू तिची काया उघडी करू नको. आपल्या सावत्र आईची काया ही उघडी करू नको. ती तुझ्या बापाचीच काया होय. हे पाप करिंथ येथील मंडळीत होते. पॉल फार मोठ्या आवेशाने अशा व्यक्तीला दोषी ठरवतो. करिंथकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 5वा अध्याय पहिले वचन, मला अशी खबर मिळाली आहे की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जार कर्म चालू आहे आणि असले जार कर्म की जे परराष्ट्रीयांमध्ये देखील आढळत नाही. म्हणजे तुम्हातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे. परमेश्वराने पाप काय आहे श्रोत्यानो हे फार अचूकपणे सांगितले आहे. कोणीही ह्या बाबतीत चूक करू शकत नाही. आता 9 ते 15 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. 18वा अध्याय 9 ते 15 वचने. आपली बहीण, मग ती सखी असो किंवा सावत्र असो, ती घरी जन्मलेली असो किंवा बाहेर जन्मलेली असो, तिची काया उघडी करू नको. आपली नात, मग ती मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो, तिची काया उघडी करू नको, कारण ती तुझीच काया होय. तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून झालेली मुलगी तुझी बहीणच आहे, म्हणून तिची काया उघडी करू नको. आपल्या आतेची काया उघडी करू नको, ती तुझ्या बापाची जवळची आप्त होय. आपल्या मावशीची काया उघडी करू नको, कारण ती तुझ्या आईची जवळची आप्त होय. आपल्या चुलत्याची काया उघडी करू नको, म्हणजे त्याच्या बायकोशी गमन करू नको, ती तुझी चुलती होय. आपल्या सुनेची काया उघडी करू नको, ती तुझ्या मुलाची बायको होय. तिची काया उघडी करू नको. रक्ताद्वारे किंवा विवाहाद्वारे जे नाते स्थापित होते त्याविषयी ह्या भागात सांगितलेले आहे. मिस्रमध्ये अशी पापे होती, विशेष करून 9व्या वचनात सांगितलेली. फारो आणि टोलेमीजमध्ये बहीण व भावाच्या लग्नाची प्रथा होती. सुरुवातीला ह्याविरुद्ध काही नियम नव्हता. केन व शेताला आपल्या सख्या बहिणीशी लग्न करावे लागले. अब्रामाने अर्ध्या बहिणीशी लग्न केले, पण आता नियमाने ह्या प्रथांना रोखले होते. 16वं वचन बघा, आपल्या भावजईची काया उघडी करू नको, ती तुझ्या भावाचीच काया होय. ह्याला वचनामध्ये एक अपवाद आहे व तो सोडविणाऱ्याविषयी अनुवादाचे पुस्तक 25वा अध्याय 5 ते 10 या वचनांमध्ये सांगितलेलं आहे. वाचूया श्रोत्यानो, अनुवादाचे पुस्तक 25वा अध्याय 5 ते 10 वचने. भाऊ भाऊ एकत्र राहत असले आणि त्यांच्यापैकी एक निपुत्रिक मेला तर त्याच्या विधवेने बाहेरच्या कोणा परक्याशी लग्न करू नये. तिच्या दीराने तिच्यापाशी जाऊन तिला बायको करून घ्यावे व तिच्याबाबत दीराचे कर्तव्य करावे. त्या स्त्रीला जो पहिला मुलगा होईल त्याने त्या मृत झालेल्या भावाचे नाव चालवावे, म्हणजे इस्रायलातून तो नामशेष होणार नाही. आपल्या भावजईला बायको करून घेण्याची त्या पुरुषाची इच्छा नसली तर तिने गावच्या वेशीपाशी वडील वर्गाकडे जाऊन म्हणावे की माझा दीर आपल्या भावाचे नाव इस्रायलात ठेवायला कबूल नाही आणि माझ्याशी दीराच्या कर्तव्याला अनुसरून वागावयाची त्याची इच्छा नाही. मग त्याच्या नगरातल्या वडील वर्गाने त्याला बोलावून आणून त्याच्याशी बोलणे करावे. तो आपलाच हेका चालून म्हणाला की हिला बायको करून घेण्याची माझी इच्छा नाही, तर त्याच्या भावजेने वडील वर्गात देखत त्याच्याजवळ येऊन त्याच्या पायातले पायतण काढावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, जो कोणी आपल्या भावाचे घराणे चालवित नाही त्याचे असेच करावे. पायतण काढलेल्या पुरुषाचे घराणे असे त्याचे नाव इस्रायलात पडेल. श्रोत्यानो, पुढे 18वा अध्याय 17 आणि 18 वचने सांगतात, एखाद्या स्त्रीची आणि तिच्या मुलीची अशा दोघींचीही काया उघडी करू नको. तिची नात, मग ती तिच्या मुलाची मुलगी असो अथवा मुलीची मुलगी असो, तिला आपली बायको करून घेऊन तिची काया उघडी करू नको. त्या जवळच्या आप्त होत. असे करणे अतिदुष्टपणा होय. तू आपल्या बायकोच्या बहिणीला आपली बायको करून तिला सवत करू नको. ती जिवंत असता तिच्यासह तिच्या बहिणीची काया उघडी करू नको. श्रोत्यानो,
हे नाते रक्ताद्वारे नाही, परंतु विवाहाद्वारे आहे. ह्या दोन्ही वचनात एकाच वेळी दोन बायका ठेवण्याविषयी संदर्भ आहे. ही समस्या याकोबाला झेलावी लागली. दोन सख्या बहिणी लिया आणि राहेल बायको म्हणून त्याने केल्या होत्या. त्यांच्या कुटुंबाची कहाणी काही आनंददायक नाही. लक्षात घ्या की याकोब 10 आज्ञा देण्यापूर्वीच्या काळात राहिलेला होता. 19 आणि 20 वचने, स्त्री ऋतुमती झाल्याने अशुद्ध असते, तोपर्यंत तिची काया उघडी करण्यासाठी तिच्यापाशी जाऊ नको. तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी गमन करून तिच्यासह अशुद्ध होऊ नको. रोजच्या जीवनात पवित्रता देवाच्या कुटुंबाचे चिन्ह आहे. निवास मंडपात उपासनेसाठी पवित्र जागा होती. घर हे राष्ट्रात राहण्यासाठी एक पवित्र जागा होती. नवीन करारात सुद्धा श्रोत्यांनो ह्याविषयी बरेच सांगण्यात आलेले आहे. 21 वचन, आपल्या संतानापैकी कोणाचाही मोलख देवतासाठी होम करू नको. ह्या प्रकारे तुझ्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. मी परमेश्वर आहे. हे वचन थोडे विषयाला हटून असल्यासारखे वाटते, परंतु मोलेक ह्या देवताची पूजा लैंगिक बाबीशी संबंधित होती. मोलेकच्या प्रतिमेला अगदी लाल होऊपर्यंत गरम करण्यात येई आणि लेकराच्या शरीराला त्याच्या हातावर ठेवण्यात येई. किती भयंकर ते दृश्य असेल ह्याची कल्पना करणे कठीण आहे श्रोतांनो. काहींना वाटतं की असे घडले असावे, ह्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. तरीसुद्धा पवित्र शास्त्र अशाच एका प्रथेविषयी संदर्भ देते. राजाचे दुसरे पुस्तक 17 अध्याय 31 वचन. राजाचे दुसरे पुस्तक 17 अध्याय 31 वचन. आणि अव्वी येथील लोकांनी निभज व तरतार्क अशी दैवते बनविली आणि सफरवी लोकांनी आपल्या मुलांचा सफरव्यांची दैवते अद्रमेलेक व अन्नमेलेक यापुढे अग्नीत होम करून ती अर्पिली. इर्मयाचे पुस्तक 7 अध्याय 31 वचन सांगते. इर्मयाचे पुस्तक 7 अध्याय 31 वचन, आपल्या पुत्रांचा व आपल्या कन्यांचा अग्नीत होम करण्यासाठी बेन हिमोनाच्या खोऱ्यातील तोफेतात त्यांनी उच्च स्थाने बांधली आहेत. मी त्यास असली आज्ञा केली नव्हती, ती माझ्या मनातही आली नव्हती. श्रोत्यानो, ह्या भयंकर प्रथेने देवाच्या पवित्र नावाचा अनादर केला. परमेश्वराचे लेकरांप्रती प्रेम उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत आम्हाला आढळते. प्रभू येशूने म्हटले, लहान बाळकास मजकडे येऊ द्या. आता आपण 22 वचन वाचूया. 18 अध्याय 22 वचन, स्त्री गमनाप्रमाणे पुरुष गमन करू नको, हे अमंगळ कृत्य होय. परमेश्वर ह्या सर्व भयंकर पापांचा धिक्कार करतो. जुन्या व नवीन करारात अनेक वचने आम्हाला सापडतात जी ह्या विषयाविषयी आम्हाला सांगतात की परमेश्वराला ह्याचा तिरस्कार आहे, वीट आहे. रोमकरासपत्र 1 अध्याय 24 ते 28 वचने सांगतात. रोमकरासपत्र 1 अध्याय 24 पासून 28 वचने आपण वाचूया. ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, असे की त्यांच्या देहाची त्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितांची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. ह्या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. जे काही ह्या वचनांमध्ये सांगितलेले आहे श्रोत्यानो, ते आज आम्हाला अगदी साधारण असे वाटते आणि ते सगळीकडे आहे. सदोम आणि गमोराची स्थिती अनेक देशांची आहे. लोक स्वतःवर परमेश्वराचा न्याय ओढून घेत आहेत. परमेश्वर यशायाचे पुस्तक 48 अध्याय आणि 22 वचनामध्ये म्हणतो, माझ्यासोबत उघडा. यशायाचे पुस्तक 48 अध्याय आणि 22 वचन. परमेश्वर म्हणतो, दुर्जनास शांती नसते. आता आपण 23 वचन वाचूया. कोणत्याही पशुशी गमन करून त्याच्यासह अशुद्ध होऊ नको. स्त्रीने पशुशी गमन करावयास त्याच्यापाशी जाऊ नये, हे विपरीत कृत्य होय. हे खरोखर वर्णन करण्याजोगे नाही.
आणि ह्याचा सर्व सैतानाच्या गोष्टींशी संबंध आहे. 24 आणि 25 वचने बघा. असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य करून अशुद्ध होऊ नका, कारण जी राष्ट्रे मी तुमच्या समोर घालविणार आहे ती असल्या सर्व कृत्यांनी अशुद्ध झाली आहेत. त्यांचा देशही भ्रष्ट झाला आहे. म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहिवाशांचा त्याग करीत आहे. श्रोत्यानो, पॅलेस्टाईनमधील प्रदेशांना अगदीच दूर टाकण्यात आले, कारण ते अशा प्रकारच्या पापात पडले व ह्याच कारणामुळे त्यांना दूर करण्यात आले. त्यांच्यामध्ये जे काही घडत होते ते परमेश्वर सहन करू शकला नाही. परमेश्वराने एरिओमधील कुठल्याच वस्तूला, सोन्याला, वस्त्राला स्पर्श करू नका असे त्यांना सांगितले. ते का? कारण फार भयंकर अशा पापात ते लोक जीवन व्यतीत करीत होते. परमेश्वराने योग्य कारणामुळेच त्यांना दूर केले. लक्षात घ्या की ही पृथ्वी परमेश्वराची आहे. तो हिचा मालक आहे. आम्ही फक्त ह्या ठिकाणी भाडे करू, प्रवासी आहोत. पण जर योग्य प्रकारे ह्या पृथ्वीचा आम्ही वापर करू तर परमेश्वर आम्हाला आणि ह्या पृथ्वीला आशीर्वादित करेल. आणि जर आम्ही वापर करणार नाही तर मग न्याय ठरलेला आहे. आता श्रोतनो, आपण 26 ते 30 वचने वाचूया. ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली अमंगळ कृत्य करू नयेत. कारण तुमच्या पूर्वीच्या ह्या देशात राहणाऱ्या लोकांनी असली सर्व अमंगळ कृत्य केल्यामुळे हा देश भ्रष्ट झाला आहे. तुमच्या पूर्वीच्या राष्ट्रांचा जसा ह्या देशाने त्याग केला तसा तुम्ही देश भ्रष्ट केल्यास तुमचाही त्याने त्याग करू नये. जे कोणी असली अमंगळ कृत्य करीतील त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद व्हावा. ही जी आज्ञा मी तुम्हाला केली आहे ती तुम्ही पाळावी. तुमच्यापूर्वी प्रचलित असलेल्या अमंगळ चालीरीतीप्रमाणे तुम्ही चालू नये व त्यांच्यामुळे अशुद्ध होऊ नये. मी परमेश्वर तुमचा देव आहे. श्रोत्यानो, देवाने त्याच्या लोकांना दुहेरी चेतावणी दिली की जर ते असेच वागत राहतील तर त्यांच्यावर फार भयंकर असा न्याय येईल. भूमी पवित्र राहायलाच हवी. आणि परमेश्वराचा अंतिम उद्देश आहे की पृथ्वी नीतिमत्वाने आच्छादली जावी. आज सुद्धा परमेश्वर हेच कार्य करीत आहे. त्याने उपाय केलेला आहे आणि तो उपाय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच ह्या सर्व भयंकर पापांपासून आम्ही मुक्ती प्राप्त करू शकतो आणि आम्हाला तारणाचे आश्वासन देण्याकरिता, सार्वकालिक जीवन देण्याकरिता फक्त तो समर्थ आहे. म्हणून त्याच्याजवळ या आणि आपले जीवन त्याच्या हातात समर्पित करून त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर आपणास सर्वांस ह्या विषयात मार्गदर्शन करो आणि आपणास आशीर्वाद देऊ.